नमस्कार शिक्षक मित्र आणि मैत्रिणींनो, लर्न इझी विथ कोमल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे अध्ययनावर परिणाम करणारे घटक आणि त्यापैकी पहिला घटक आपण बघणार आहोत अनुवंश आणि परिसर. चला आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते अनुवंशासंबंधीचे नियम आहेत? अनुवंशासंबंधित 3 नियम देण्यात आलेले आहेत, ते आधी बघू आणि त्यानंतर आपण उत्तर सोडवू. अनुवंशासंबंधित 3 नियम आहेत. नंबर 1, साधर्म्याचा नियम. प्रत्येक प्राणी आपल्याला शोभेल असाच अनुवंश संक्रमित करत असतो. त्यामुळे प्राण्यांची पिल्ले एकसारखी पण इतर प्राण्यांपेक्षा भिन्न व वेगळी दिसून येतात. त्यासाठी तुम्ही हे बघू शकता 2 चित्रे. ठीक आहे. साधर्म्याचा नियम हाच आहे की एक प्राणी, त्यामध्ये तुम्ही सिंह, वाघ, उंट, हत्ती सगळेच प्राणी आणि शिवाय मानवसुद्धा आपल्यासारखाच अनुवंश निर्माण करतो की आपल्यासारखाच अनुवंश संक्रमित करतो. परंतु हे प्राणी आपल्या पालकासारखे असतात. म्हणजे सिंहाचं पिल्लू सिंहासारखं, हत्तीचं पिल्लू हत्तीसारखं, परंतु इतरांपेक्षा भिन्न असतं. याचा अर्थ कसा इथं बघू शकता तुम्ही. सिंहाचं पिल्लू सिंहासारखं दिसतं पण हत्तीच्या पिल्लापेक्षा वेगळं दिसतं. त्याच्यानंतर हत्तीचं पिल्लू हत्तीसारखं दिसतं पण सिंहाच्या पिल्लापेक्षा वेगळं दिसतं. साधर्म्याचा नियम एवढाच की प्रत्येक प्राणी आपल्याला शोभेल असाच अनुवंश संक्रमित करतो आणि प्राण्यांची पिल्ले एकसारखी असतात पण इतरांपेक्षा वेगळी असतात. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. नंतर येतो वैविध्यतेचा नियम किंवा विविधतेचा नियम पण म्हणतात याला. त्याचा अर्थ हा की तुम्ही बघत असाल एकाच आईवडिलांपासून जन्म घेणाऱ्या भावामध्ये बहिणीमध्ये फरक असतो. 2 भाऊ पण सख्खे असले तर त्यांचे गुणधर्म सारखे नसतात, त्यांचा स्वभाव सारखा नसतो, त्यांची बुद्धी सारखी नसते, त्यांच्या विचारसरणीमध्ये सुद्धा फरक असतो. त्यालाच आपण वैविध्यतेचा नियम म्हणतो. ठीक आहे. तिसरा नियम आहे परागतीचा नियम. नवीन जन्म घेणाऱ्या अपत्यामध्ये प्रत्येकी गुणधर्माच्या बाबतीत सरासरीकडे जाण्याचा गुणधर्म याला परागतीचा नियम म्हणतात. म्हणजे उंची, जाडी, रंग ह्या बाबतीत जेव्हा मूल आईवडिलांवर जातं. बरेच वेळा आपण म्हणतो अरे आई गोरी होती म्हणून मुलगा पण गोरा झाला, वडील उंच होते म्हणून मुलगा पण उंच झाला. हा परागतीचा नियम आहे. ते अनुवंशाकडून त्या बाळाला भेटलेलं आहे. त्याचे आई वडील उंच होते म्हणून बाळ उंच झालं. आईचा रंग गोरा होता म्हणून मुलाचा रंग गोरा झाला. आईची किंवा वडिलांची शरीर यष्टी जशी आहे तशी मुलांची झाली. हे अनुवंशाकडून भेटलेला गुणधर्म आहे ज्याला आपण परागतीचा नियम म्हणतो. म्हणजे नवीन जन्म घेणाऱ्या अपत्यामध्ये प्रत्येक गुणधर्माच्या बाबतीत सरासरीकडे जाण्याचा गुणधर्म याला परागतीचा नियम म्हणतात. ठीक आहे. असे हे अनुवंशासंबंधीचे 3 नियम होते. आपला प्रश्न काय होता, अनुवंशासंबंधीचे कोणते नियम आहेत हे ओळखायचे. साधर्म्याचा नियम आहे, वैविध्यतेचा पण आहे, पुनरावृत्तीचा नियम नाही आहे, परागतीचा नियम आहे. म्हणजे अ ब ड जे इथं आहे. ठीक आहे. हे 3 नियम अनुवंशासंबंधीचे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट परत एकदा तसाच प्रश्न आहे. नवीन जन्म घेणाऱ्या अपत्यामध्ये प्रत्येकी गुणधर्माच्या बाबतीत सरासरीकडे जाण्याचा गुणधर्म असतो. याला अनुवंशिकतेचा कोणता नियम म्हणतात? आत्ताच आपण इथं वरती वाचलं आणि समजलं. याला परागतीचा नियम म्हणतात, जो इथं दिलेला आहे. TETमध्ये शब्दांचा खेळ खूप चालतो. परागतीचा नियम, परगामित्वाचा नियम हे असे शब्द बदलले जाऊ शकतात. तुम्हाला तुमच्या सद्विवेक बुद्धीचा वापर करून योग्य उत्तर काढायचं आहे. ठीक आहे. शब्द बदलले असतासुद्धा आपल्याला योग्य उत्तरापर्यंत जाण्याची बुद्धी ही आपली असावी. पुढे बघा. खाली दिलेल्या नियमामध्ये अनुवंशांचा नियम कोणता नाही? आता कोणते आहेत आपण वरती बघितले, पण कोणता नाही हा शोधायचा आहे. सगळ्यात सोपा आपल्याला नियम माहीत आहे, जो आहे तो पहिले शोधू.
साधर्म्याचा नियम हा आहे, परागतीचा आहे, विभूतीचा पण आहे, पण परिणामाचा नियम नाही आहे. आपल्याला विचारलं होतं कोणता नियम नाही, तर परिणामाचा नियम नाही हेच आपलं उत्तर आहे. जे चुकीचं आहे तेच आपलं उत्तर आहे. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे परिणामाचा नियम. ठीक आहे, परत एकदा अजून एक प्रश्न. प्रत्येक बालक हे वेगळे असून ते निसर्गाची एकमेव अद्वितीय निर्मिती असते. त्यानुसार भावंडामध्ये सामाजिक, मानसिक, भावनिक, शारीरिक भेद खालीलपैकी अनुवंशाच्या कोणत्या नियमानुसार दिसून येतात? आता यांनी म्हणलेलं आहे भावंडामध्ये सामाजिक, मानसिक, भावनिक, शारीरिक भेद खालीलपैकी अनुवंशाच्या कोणत्या नियमामध्ये येतो? ठीक आहे, पुनरावृत्ती नावाचा नियम कोणता नाही आहे, हा कट. ठीक आहे, यांनी सरासरीकडे जाण्याचा पण नियम सांगितला नाही, तर हा परागतीचा नियम पण नाही आहे. यांनी सारखेपणाबद्दल पण बोललेले नाही आहे, तर हा साधर्म्याचा नियम पण नसणार. पण यांनी भेद सांगितला आहे. जसं मी आत्ता म्हणलं की 2 भावामध्ये किंवा 2 बहिणीमध्ये सुद्धा सारखे गुणधर्म नसतात, म्हणजे त्यांच्या शारीरिक मानसिकतेमध्ये भेद असू शकतो, विविधता असू शकते. तर हा विविधतेचा नियम आहे. तर याचं उत्तर आहे विविधतेचा नियम. प्रश्न चांगला वाचला असता आपल्याला उत्तरापर्यंत जाता येतं. सगळ्यात पहिलं मोठं टास्क हेच आहे की आपल्याला प्रश्न समजला पाहिजे. ठीक आहे, पुढे. व्यक्तिविकासात अनुवंशाचा अभ्यास महत्त्वाचा असतो. याला खालीलपैकी कोणते विधान समर्थन देत नाही? ठीक आहे, तर आपण ऑप्शन वाचून घेऊ पहिले. बालकाचे व्यक्तिमत्व त्याचे पालक तसेच शिक्षक पूर्णपणे विकसित करू शकतात. पुढे बघूया. अनुवंशाने प्राप्त होणाऱ्या गोष्टींचा व्यक्तिमत्व विकासात वाटा असतो. आत्ता जे मी सांगितलं अनुवंशापासून आपल्याला काय काय मिळतं, ज्याला आपण अनुवंशिकतेची जी व्याख्या आहे तीच सांगते की गर्भधारणेच्या वेळी आईवडिलांकडून संक्रमित होणाऱ्या गुणवैशिष्ट्यांना अनुवंशिकता असे म्हणतात. आता आपण म्हणणार की गुणवैशिष्ट्य कोणती, ती कोणती कोणती आहे? रंग आहे, केस आहे, उंची आहे, डोळे आहे, बुद्धी आहे, आरोग्य आहे आणि स्वभाव. हे आपल्याला अनुवंशिकतेकडून मिळतं, म्हणजे आईवडिलांकडून मिळतं. तर अनुवंशिकतेने प्राप्त होणाऱ्या गोष्टीचा व्यक्तिमत्व विकासामध्ये वाटा असतो. हा पॉईंट एकदम करेक्ट आहे. नंतर आहे जन्मजात स्वभाव. हा व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा घटक असतो. आत्ताच सांगितलं मी अनुवंशाकडून आपल्याला स्वभावसुद्धा मिळतो, पण हा पण सुद्धा पॉईंट बरोबर आहे. अनुवंश हा व्यक्तिविकासातील शारीरिक गुणवैशिष्ट्ये व बुद्धिमत्ता ठरवतो. आत्ताच सांगितलं मी गुणवैशिष्ट्ये आपल्याला आईवडिलांकडून मिळतात आणि बुद्धिमत्तासुद्धा ही अनुवंशाकडूनच येते. ह्या गोष्टी व्यक्तिविकासामध्ये पूरक असतात. ठीक आहे, तर हा जो पॉईंट आहे हा पण करेक्ट आहे. ठीक आहे, अनुवंश हा व्यक्तिविकासातील शारीरिक गुणवैशिष्ट्ये व बुद्धिमत्ता ठरवतो. जशी आपल्याला गुणवैशिष्ट्ये अनुवंशाकडून मिळाली आहे, जशी बुद्धिमत्ता मिळाली आहे, त्या आधारावर व्यक्तिविकासात चांगल्या प्रकारे घडू शकतो. हे ह्या वाक्याचा अर्थ झाला. म्हणजे पहिलं सेंटेन्स यांनी दिलं आहे ना हे वालं, की बालकाचे व्यक्तिमत्व त्याचे पालक व त्याचे शिक्षक पूर्णपणे विकसित करू शकतात, तर हे चुकीचं विधान आहे. हे चुकीचं विधान आहे. बालकाचं व्यक्तिमत्व पूर्णपणे आईवडील म्हणजे पालक आणि शिक्षक दोघंही विकसित करू शकत नाही. का बरं? बघा, तुम्हाला माहीत आहे व्यक्तीचा विकास किंवा बालकाचा विकास हा परिसरावर सुद्धा अवलंबून आहे. जसं आपण म्हणतो अनुवंश आणि परिसर ह्या दोन्ही गोष्टी मुलांचा विकास करण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतात. जसं त्यांना परिसर मिळणार तसं ते बाळ वाढणार. परिसर चांगला भेटला, अनुकूल भेटला, त्याचा परिणाम पण बालकाच्या व्यक्तिमत्वावर अनुकूल होणार. आणि जर परिसर प्रतिकूल भेटला तर बालकाच्या व्यक्तिमत्वावर त्याचा परिणाम हा प्रतिकूलसुद्धा घडू शकतो. तर म्हणून बालकाच्या व्यक्तिविकासामध्ये बालकाचे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी पूर्णपणे पालक किंवा शिक्षक
विकास त्यांचा करू शकत नाही. तर हे विधान चुकीचं आहे, जे इथं पण बघू शकतो आपण. ठीक आहे. अनुवंशाचा व्यक्ती विकासावर होणारा परिणाम शारीरिक आहे, बुद्धिमत्ता आहे, स्वास्थ्य आहे, स्वभाव आहे, जे मी आत्ताच सांगितलं थोडक्या शब्दामध्ये. इथं ते डिटेलमध्ये दिलेलं आहे. आणि इथं जे वाक्य दिलेलं आहे की व्यक्तिमत्व पूर्णपणे पालक आणि शिक्षक विकसित करू शकत नाही. ठीक आहे. तेवढंच लक्षात ठेवा, पूर्णपणे पालक आणि शिक्षक विकसित करू शकत नाही. नंतर आहे, बालकाला लाभणारा अनुवंश व रंगसूत्रे व रंगमण्याच्या साह्याने गर्भधारणेच्या वेळी निश्चित होतो व त्यात बदल करता येत नाही. अनुवंश याविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? बघा, इथं आपण एक गोष्ट समजू शकतो, अनुवंश हे स्थिर आहे, है ना. जे पण आपल्याला अनुवंशाकडून भेटलेलं आहे, जसं रंग आहे, केस आहे, उंची, डोळे, बुद्धी, आरोग्य, हे स्टॅटिक आहे, स्थिर आहे, हे बदलत नाही. याचा अर्थ हा, आता तुम्हाला जन्मापासून नाही का आपल्याला आईवडिलांपासून आपल्याला रंग गोरा भेटला आहे, तो आपण ज्या परिस्थितीत राहतो त्या परिस्थितीमध्ये रंग आपला डाऊन होऊ शकतो, पण ओरिजिनली आज रंग गोरा उद्या काळा होईल हे लगेच नाही होणार, असं नाही होणार. जे स्टॅटिक आहे ते स्टॅटिक आहे. डोळ्याचा रंग काळा आहे तो काळाच राहणार, त्वचेचा रंग बदलू शकतो, केसाचा रंग तसाच राहू शकतो, हे स्थिर राहणाऱ्या गोष्टी आहे. यांनी काय विचारलं आहे की गर्भधारणेच्या वेळेस ते निश्चित होतात आणि त्यात बदल करता येत नाही, ह्याविषयी कोणतं विधान समर्थन देत नाही किंवा योग्य नाही असं आपल्याला शोधायचं आहे. तर पहिला ऑप्शन आहे, बालकाच्या शरीररचनेवर स्नायू संस्थेवर अनुवंशाचा प्रभाव असतो. बरोबर आहे. ठीक आहे. कातडीचा रंग, केसाचा रंग इत्यादीवर अनुवंशाचा प्रभाव असतो, हे सुद्धा मी आत्ताच सांगितलं. आपल्याला अनुवंशाकडून भेटतं हे, तरी अनुवंशाचा प्रभाव बिलकुल असतो, हे बरोबर आहे. आईवडिलांनी प्राप्त केलेले ज्ञान, कौशल्य, अभिरुची पुढील पिढीत संक्रमित होतात, हे चुकीचं आहे. ठीक आहे. मानसिक गुणधर्मापैकी बुद्धिमत्ता ही अनुवंशाने प्राप्त होते, हे पण बरोबर आहे. मी आत्ताच सांगितलं, बुद्धिमत्तासुद्धा आपल्याला ही अनुवंशाकडून मिळते. पण हे जे म्हणलं ना यांनी, आईवडिलांकडून प्राप्त केलेले ज्ञान, कौशल्य, अभिरुची हे दुसऱ्या पिढीत संक्रमित होत नाही. ठीक आहे. आता हे जे गुण आहेत, ज्ञान, कौशल्य, अभिरुची, हे संपादित गुण आहेत. म्हणजे एखादं कौशल्य, आता एखाद्याला गीत गाण्याचं कौशल्य आहे, त्याला लगेच जन्म झाल्या आलं आहे का ते? नाही, त्याला संपादित करावं लागलं, त्याला रियाज करावा लागला, त्याला सरगम माहीत करावे लागले, त्याला राग शिकावा लागला, त्याच्यानंतर जे गुण त्याला आत्मसात करावे लागले, संपादित करावे लागले. कौशल्य, अभिरुची हा संपादित गुण आहेत, जे आपण जन्माला आल्यानंतर मूल संपादित करू शकतं. तर हे गुण आपल्याला आईवडिलांकडून संक्रमित होऊन दुसऱ्या पिढीत जातात असं शक्य नाही. बघा, इथं बघू शकतो आपण, त्याचं उत्तर मी इथं दाखवते तुम्हाला. ठीक आहे. इथं बघा, अभिरुची किंवा कौशल्य, ही लाईन, अभिरुची किंवा कौशल्य संपादित वैशिष्ट्ये संक्रमित होण्याची कोणतीही यंत्रणा नाही. हे संपादित गुण आहेत, जे प्रॅक्टिस करून शिकून आपण त्यांना संपादित करू शकतो. एखाद्या गोष्टीचा इंटरेस्ट तेव्हाच येतो, अभिरुची तेव्हाच येते ज्यावेळेस आपण त्या गोष्टी करतो, है ना. ड्रॉइंग झालं, ड्रॉइंग आपण करतो, हां चांगली यायला लागली, आपल्याला इंटरेस्ट असतो, आपण ते करायला लागतो. हे गुण संपादित गुण आहे, जे आपल्याला जन्मानंतर आपण ते गुण आत्मसात करतो. म्हणून हे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे जातील हे शक्य नाही आहे. असं होईलच असं सांगता येत नाही. ठीक आहे. असं ह्या शब्दाचा अर्थ समजू शकतो. ठीक आहे. तर याचं उत्तर होतं थर्ड. ठीक आहे, सगळं कट करते. याचं उत्तर होतं हे थर्ड. नंतर प्रश्न आहे, जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील घटक आहे असे अनुवंशाविषयी मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिले आहे? आपण डायरेक्टली नोट्स बघू. हे कट करू. जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील घटक आहे, हे टी.पी. नन यांनी म्हणलं. हे बघा इथे. ठीक आहे, थोडं झूम करू त्याला.
टी.पी. नन यांनी म्हटले आहे की जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा घटक आहे. हे टी.पी. नन यांचं स्टेटमेंट आहे. ठीक आहे, टी.पी. नन आहे ऑप्शनमध्ये. हो, यस. तर हे नोट्स कुठले? हे नोट्स आहे फडके प्रकाशनचं. त्याच्यातला फोटो काढून ठेवला, जाणून बुजून डायरेक्टली पुस्तकातलं टाकलेलं आहे, कारण की मी लिहिणार त्याच्यापेक्षा पुस्तकातून तुम्ही वाचणार त्याचा जास्त फरक पडेल. ठीक आहे, तर याचं उत्तर होतं टी.पी. नन. नेक्स्ट, अनुवंशापेक्षा परिसर म्हणजेच शिक्षण व सुसंस्कारमय वातावरण व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावते, असे मत कोणी व्यक्त करून प्रयोगाने सिद्ध करून दाखवले. तर हे याचं उत्तर आहे हेवर्ड व वॉटसन, जे तुम्हाला मी इथं नोट्समध्ये दाखवू शकते. बघा, हे स्टेटमेंट या दोघांचं आहे. याचा अर्थ काय होतो? मुलाला ज्या प्रकारे वातावरण भेटणार त्या प्रकारे मूल घडणार. इथं त्याच्यासाठी तुम्हाला इथं व्यवस्थित सांगितलेलं आहे. ठीक आहे, ते तुम्ही वाचून घेऊ शकता. मी शॉर्टकटमध्ये सांगते. आता तुम्ही पाहत असाल शाळेमध्ये जेव्हा आपण शिकवतो ॲज अ टीचर, आपण उद्या जाणार. आता मी ऑलरेडी टीचर होते म्हणून मी तुम्हाला हे एक्झाम्पल देते. जेव्हा मी शाळेवर शिकवायला होते तर वेगवेगळ्या परिस्थितीमधून येणारे मुलं मी बघितलेले आहेत आणि प्रत्येक मुलाचं बॅकग्राऊंड हे वेगवेगळं आहे. कोणी व्यवस्थित चांगल्या घरातून येतं आहे, कोणी खूप गरीब परिस्थितीमधून येतं आहे. त्यांच्या वातावरणानुसार त्यांची घडणी आहे. हे एक गोष्ट नोटीस करण्यासारखी असते. त्यांचं परिसर जसं त्यांना भेटलं आहे त्याप्रमाणे ते घडलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांचा दोष आहे असं नाही आहे. जसं त्यांना वातावरण भेटलं त्याप्रमाणे ते घडत गेले. वॉटसन आणि हेवर्ड पण तेच म्हणत आहे, जेवढा चांगला वातावरण, जेवढं चांगलं परिसर मुलाला भेटणार त्याप्रमाणे लेकरू हे चांगल्या प्रकारे घडणार. त्याला जर परिसर चांगला भेटला नाही, त्याची घडणी किंवा त्याचं जे व्यक्तिमत्व आहे त्याचा विकाससुद्धा हा प्रतिकूल घडू शकतो. ठीक आहे, साधा सोपा हाच अर्थ आहे जो समजण्यासारखा आहे. तुम्हाला अजून थोडं डीपमध्ये समजायचं असेल तर हे पेज तुम्ही वाचून घेऊ शकता. पुढचा प्रश्न आहे, अनुवंश हा बुद्धिमत्ता व व्यक्तिमत्व यांच्यावर परिणाम करणारा घटक आहे. बरोबर. बुद्धिमत्ता व व्यक्तीचे गुणधर्म हे अनुवंशिकतेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असतात, असे कोणत्या मानसशास्त्रज्ञाने संशोधनाने सिद्ध केले आहे? हे म्हणलेलं आहे फ्रान्सिस गाल्टन यांनी. ठीक आहे, आता यांचं म्हणणं काय आहे आपण पुढं बघू. यांचं म्हणणं आहे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अनुवंशिक गुणधर्म संक्रमित होतात. ठीक आहे, पण किती टक्के होतात ते महत्त्वाचं आहे. तुम्ही हे बघा नाही तर हे बघा. हे तर खूप सोपं आहे समजण्यासारखं. तर आईवडिलांकडून 50%, ठीक आहे, आजी आजोबाकडून 25%, पणजी पणजोबा यांच्याकडून 12.5% आणि इतर जे नातेवाईक असतात त्यांच्याकडून 12.5% असे गुण मुलांकडं संक्रमित होऊ शकतात. 50% आईवडिलांकडून, 25% आजी आजोबाकडून, पणजोबा त्यांच्याकडून 12.5% आणि इतर नातेवाईकांकडून 12.5%. हे फक्त पर्सेंटेज लक्षात ठेवा. कोणी सांगितलं आहे ते लक्षात ठेवा, तेवढं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, जास्त डीपमध्ये जायची गरज नाही. अनुवंश हा एवढा सोपा टॉपिक आहे जो तुम्ही वाचलं तरी लक्षात राहणार. ठीक आहे. हां, याचं उत्तर होतं फ्रान्सिस गाल्टन, जे मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यासाठी नेचर आणि नर्चर ह्या दोन्ही गोष्टी मुलांच्या विकासामध्ये खूप मोठं काम करतात. नेचर म्हणजे अनुवंश जो स्थिर असतो, नर्चर म्हणजे परिसर जो बदलत असतो. जसा मुलाचा परिसर बदलला त्याचा विकास पण बदलणार. एक खेड्यापाड्यामध्ये राहणारा मुलगा जर एकदम शहरामध्ये येऊन राहिला, शहरांच्या लोकांमध्ये वावरायला लागला, तर त्याच्या विकासामध्ये नक्कीच फरक पडणार. ठीक आहे, एक शहरामधला बालक जेव्हा एखाद्या खेड्यामध्ये येऊन राहणार, त्याचं पण परिसर बदलल्यावर त्याचे पण व्यक्तिमत्व विकासावर परिणाम होणार. तर हे तुमच्या परिसरावर आहे. परिसर हा आपण बदलू शकतो, पण अनुवंश हा स्थिर आहे, तो बदलू शकत नाही. ठीक आहे, हे महत्त्वाचा पॉईंट होता जो मी बोलून टाकला. हां, ओके, ठीक आहे, आपले प्रश्न संपले आहेत. ठीक आहे, चालेल. आज अनुवंश आणि परिसर हे घटक आपण घेतले, त्याच्यावर महत्त्वाचे जितके पॉईंट होते मी सगळे तुम्हाला सांगितले.
एकच मुद्दा आहे, त्याच्यावर प्रश्न पण येतात. आता अध्ययनावर परिणाम करणारे घटक म्हणजे मानसिक प्रक्रिया अजून आहेत. आज आपण एकच घेतलेला आहे, अजून आपण घेणार आहोत. तुम्हाला जर याच्यावर अभ्यास करायचा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हे पूर्ण घेणार आहोत, पूर्ण करणार आहोत. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. अजून तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.